शेतमालाला हमीभाव मिळावा तसेच कर्जमाफी करावी या मागणीसाठी लातूरजवळील अहमदपूर येथील शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मागील 12 दिवसांपासून पायी मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते. मात्र सोमवारी ठाण्यात पोहोचताच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. राज्यातील लातूर जवळील अहमदपूर येथील शेतकऱ्याने थेट पायी मंत्रालय गाठण्याचे ठरवले. त्यानुसार मागील 12 दिवसांपासून खांद्यावर नांगर घेऊन शेतकरी सहदेव होनाळे हे मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते. हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला होता. महायुतीने शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र हे आश्वासन न पाळल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या रोखाव्यात या मागणीसाठी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी निघाले होते. ठाणे शहरात पोहोचल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. ही माहिती मिळताच राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांना शेतकऱ्याची भेट घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून होनाळे यांची भेट घेण्यात आली. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश पाटील यांच्या फोनवरून व्हिडिओ कॉल करून शेतकरी होनाळे यांची कैफियत ऐकून घेतली. तसेच हा विषय विधिमंडळात मांडण्याचं आश्वासन देखील दिलं आहे. मंत्रालयावर चालू आहे. तुम्ही उठा थोडा वेळ 11 दिवस झाले. 12वा दिवस मी चालतो. आव्हाड साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलं तुमची भेट घ्यायला आलो. आता त्यांना फ्रूट्स वगैरे आम्ही दिले आणि त्यांना सांगितलं की आव्हाड साहेब उद्या विधान भवनात तुमचा प्रश्न घेतील. भाई फायदा करा पाहिजे जखम बोलवले सगळे व्हिडिओ फायदा लगेच व्हिडिओ टाकतो तुम्हाला. हे त्यांच्या पायाची अवस्था बघा. हा त्यांचे पाय वगैरे डायबिटीस आहे त्यांना त्यात. हा पाय फाटले बिन पायी बिना चपल्या. ते बाबा अरे ते व्हिडिओ महत्वाचे ना. मी देतो बघा. सुभाष समजता नाही क्लोज कर ना ते. तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ टाकतो बाय विषय सगळं समजेल. दाखवलं त्यांनी. जी सर. हा जी. हा साहेब साहेब इथे दाखव पायाकडे इकडे झालं नाही विधान भवन